नमस्कार मंडळी, शीतल निकाळजे या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर विषय असा झाला की शरू आणि ईशा गेल्या होत्या आजीकडे। त्यांना आणण्यासाठी गेले त्यांचे पप्पा आणि मग येता येता त्यांनी आणले मासे। शीतल बघ खोलून। हा चांगले बनवतो। तर अचानक माशी आणली। आता मी माशीची भाजी बनवणार आहे। शीतल, तू अगोदर माशाची भाजी कधी केली होती का? नाही। का मग तुला जमल का करायला माशाची भाजी? बघू बनवून। बरं ठीक आहे, हे परतून घ्या आता व्यवस्थित, मग आपण भाजी बनवू। मी सांगतो तुला। बर। तर आता आपण कांदे आणि टमाटे मिक्सर मधून काढून घेऊ। बरं। सगळ्यात अगोदर आता काय करायचं मला सांग बरं। तर आता आपण कढईत सगळ्यात अगोदर तेल टाकून घेऊ। हां, मग पुढं? त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊ आणि त्याला परतून घेऊ। बरं। त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊ आणि त्याला परतून घेऊ। बरं। त्याच्यामध्ये आता थोडे मसाले ॲड करून घेऊ। मिरची पावडर, फिश मसाला आणि काही घरगुती मसाले आहेत ते। बर ठीक। तर आता आपण हे मसाले परतून घेतले आणि मसाले भाजल्याच्या नंतर त्याच्यात आपण आता जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात मासे सोडायचे। उकळी आल्यानंतर ह्या पाण्याला आता आपण उकळी आणून घेऊ। तर पाण्याला उकळी आलेली आहे। त्याच्यानंतर त्याच्यात आपण एक एक करून मासे सोडू। तर याच्यात आपण आता मासे टाकले आणि आता याला जास्त फिरवायचं नाही। आता आपण याच्यावर झाकण ठेवून देऊ। मी आता एकीकडे भात शिजून घेते आणि लगेच एकीकडे थोड्या भाकरी थापून घेते। माशाच्या भाजी बरोबर बाजरीची भाकर खायला खूप छान लागते।
आता आपला भात आणि बाजरीच्या भाकरी तयार झाल्या. आता आपण जेवायला घेऊया. अशा प्रकारे आता आपली माशाची भाजी तयार झाली आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान कलर आलाय. तर मग आपण याचा असं घेऊ. चला तर मग आता आपण याचा आस्वाद घेऊया. रस्सा टाक. तर मंडळी, शीतलने माशाची भाजी एकदम छान अशी बनवलेली आहे. तिचा मी आस्वाद घेत आहे आणि दादूला, ईशाला, शरूला पण दिली. ईशा तू सांग. शरू तू सांग. दादू भाजी कशी आहे? छान आहे का? छान आहे का? दे की मग ईशा. शरू तांबे घे, ग्लास घे तिथून. तांब्यात पाणी आहे बघ. तर मंडळी, आम्ही अचानक केलेली ही माशाची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.